तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आहे शनिवार म्हणजे आपल्या मारुतीरायाचा वार। आता सकाळ सकाळ आपण आवरून लवकर चालतो बघा आपल्या मारुतीरायाच्या दर्शनासाठी। इकडे आलो बघा आपल्या मारुतीरायाच्या जवळ। इथं आलेले आपण नतमस्तक होऊन मारुतीरायाचं दर्शन वगैरे घेतलं। इकडे आलो घराकडे जसं आलो तसं आपल्याला एक काम लागलं, ते म्हणजे आपल्याला जायचं होतं पतसंस्थेत। इकडे आलो बघा आपल्या शुभ्या भावाजवळ। शुभ्याला म्हणलं चला आपण जाऊन या पतसंस्थेत। मी इकडे आलो बघा, सायकल वगैरे काढली आणि सायकल आलो आपण पतसंस्थेत। आता इथलं आपलं काम झालं बस का घरात आलो बघा। आलेले आपण इथं पहिला जेवायला ताट केलं। जेवायला ताट केल्या आपण असं जेवण वगैरे घेतलं। जेवण घेतल्या अनेक आपल्याला काम लागलं बघा, ते म्हणजे आपल्याला सिमेंट आणायचं होतं। मग इकडे बघा मी आणि पज्जा दोघ जण चाललो गाडीवरून सिमेंट आणाय। इथं आलेल्या बघा आपण सिमेंट वगैरे असं घेतलं। जसं घेतलं तसं झालं आपण इकडे घराकडं। आता जसं घराकडे आलो तसंच बघा इथं आपण पाटीतनं ग्रेड आणून वतलं आणि ह्यात जी खडं बारकी होती ती अशी साईडला काढून टाकायला लागलो। आता जे आपण सिमेंट आणलेलं त्यात असं बघा मिक्स करून घ्यायला लागलो। आता जे मिक्स केलं त्यात आपण असं पाणी ओतून घेतलं। पाणी ओतून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण असं हे मिक्स केलं। मिक्स करून झाल्यानंतर आपण हे बघा असं पाटीत ओतून घेतलं। हे बघा अशी सिमेंटची पाटी आपण घेऊन आलो रस्त्याकडेला का आलोय तर आपली जी पाईप आहे ती दिसत होती, त्यामुळे आपण अशी बघा लिपून वगैरे घेतली। आपलं बाहेरचं पाईपीचं काम झालं। आता घरापुढे नाही जरा नाही फरशापाशी जो कोबा होता तो पण निघलेला। मग आता त्या आपल्या कोब्याचं काम करायचं होतं। इकडे बघा आपण घरापुढे कोबा कराय काम चालू केलं बघा। माझं बघा जरा कोबा करून काम झालं। तेवढ्यात आपलं शिवराज भाव म्हणला इकडे मी करून देतो तुला कोबा। मग इकडे बघा आपल्या भावानं लेवल मध्ये असं सगळा कोबा आपल्याला करून दिला बघा। आता आपल्याला घराला लाइटिंग आणि आकाशकंदील लावून घ्यायचं होतं, त्यामुळे इकडे बघा पुढे आलो बाहेर आलो आणि इकडे आपण अशी लाइटिंग माळ लावायला सुरुवात केली बघा। तशी बघा आपलं लाइटिंग माळ आणि आकाशकंदील हे दोन्ही पण लावून झालं। आता इकडे बघा लाइटिंग माळ आणि आकाशकंदील कसं दिसतंय। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण नक्की करा।